आजचा दिवस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाचा ठरला आहे. शेतकरी बांधवांनो, मंत्रालयातून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील तब्बल 15 तालुक्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 3,000 रुपयाचा वाढीव हप्ता दुपारी 1 वाजता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला. शेतकरी बांधवांनो, नेहमी मिळणाऱ्या 2,000 रुपयाच्या हप्त्याऐवजी थेट 3,000 रुपयाचा निधी आता खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. आज सकाळीच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या संयुक्त नियोजनाअंतर्गत राज्यातील 12 प्रमुख बँकांचे सर्व्हर ॲक्टिव्ह करण्यात आले होते. त्यामुळे एका क्लिकवरती हजारो शेतकऱ्यांना पैसे मिळाले. शेतकरी बांधवांनो, सरकारने यासाठी 3 निकष लावले होते. जर तुम्ही या 3 निकषांमध्ये बसत असाल तर तुम्हाला 15 तालुक्यांमध्ये आज 3,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे. त्यासोबतच देवेंद्र फडणवीस साहेबांनी कर्जमाफीबाबतची देखील एक महत्त्वाचं विधान केले. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. हवामानाचा फटका बसलेला तसेच पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची डिजिटल पडताळणी पार पडली असून कृषी विभागाने आज 15 तालुक्यांची निवड केली आहे. त्यामुळे कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या बँकेमार्फत हा निधी जमा करण्यात येत आहे याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, सरकारकडून आज खात्यात जमा झालेला 3,000 रुपयाचा हप्ता म्हणजे केवळ एक तात्कालिक आर्थिक मदत नाही, तर यामध्ये सरकारची एक मोठी रणनीती आहे. मंत्रालयात पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीतून हाती आलेल्या ताज्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांचा डेटा 3,000 रुपयाच्या वितरण यादीमध्ये अचूक आहे, त्या शेतकऱ्यांना पुढील येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी कर्जमाफी योजनेमध्ये देखील ग्राह्य धरलं जाणार आहे. म्हणजे शेतकरी बांधवांनो, आज थेट 1 वाजता जेव्हा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले त्यावेळी मंत्रालयातून जी शेतकऱ्यांची यादी आली आहे त्या शेतकऱ्यांच्या नावापुढे ग्रीन सिग्नल होता आणि त्यामुळे 1 वाजता शेतकऱ्यांना लाभ मिळाला. डीबीटीचं बटन दाबल्यानंतर ही वितरण प्रणाली आज सुरू झाली. नमो शेतकरी योजनेचा कायमचा येणारा 2,000 रुपयाचा हप्ता आणि नरेंद्र मोदी साहेबांनी वाढवलेली 1,000 रुपयाची रक्कम असे 3,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. परंतु शेतकरी बांधवांनो, कृषी विभागाने देखील यामध्ये कडक निकष लावले. तुमचं बँक खातं आणि तुमची नमो शेतकरी योजनेचा डेटा तसेच पीएम किसान योजनेची माहिती जुळवून सरकारने एक नवीन परिपत्रक जाहीर केले. त्यानुसार आज महाराष्ट्रातील फक्त 75% शेतकऱ्यांना 3,000 रुपयाचा हप्ता दुपारी ठीक 1 वाजता मिळाला. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा झाले नसतील तर काळजी करू नका, कारण सरकार आज फक्त 15 तालुक्यांची निवड करत आहे. त्यामुळे 15 तालुक्यांमधील शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा तसेच कोकण विभागातील तालुक्यांचा समावेश आहे. या 15 तालुक्यांमध्ये वितरण प्रणाली सुरू करताना सरकारने 1 वाजता पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर सोडले आहेत. परंतु हे पैसे जमा करताना आरबीआयच्या नवीन बँकिंग स्लॉटनुसार कोणत्या तालुक्यामध्ये किती वाजता पैसे जमा होत आहेत याची नवीन यादी देखील आता समोर आली. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आरबीआयच्या नवीन बँकिंग स्लॉटनुसार स्टेट बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, HDFC बँकेमध्ये देखील सर्व्हर ॲक्टिव्ह करण्यात आले. शेतकरी बांधवांनो, आता काही शेतकऱ्यांना 2,000 रुपये देखील मिळाले आणि काही शेतकऱ्यांना ठीक 1 वाजता 3,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज आला आहे. तर यामध्ये सरकार 3 निकषानुसार 3,000 रुपयाच्या हप्त्यासाठी कोणत्या शेतकऱ्यांची निवड करत आहे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 3,000 रुपयाचा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे याची देखील सविस्तर माहिती देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली आहे आणि ही देखील आपण आता जाणून घेणार आहोत. आता अनेक दिवस झाले शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नव्हते आणि परंतु शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याचा लाभ एकत्रित मिळेल अशी वाट पाहत होते आणि समोर बातमी आली की नरेंद्र मोदी साहेबांनी 1,000 रुपयाचा वाढीव हप्ता शेतकऱ्यांना देण्याचं घोषित केलंय. त्यामुळे कृषी विभागाने 3 कडक निकष लावले आणि आज 2,000 रुपये राज्य शासनाचा हप्ता आणि केंद्र सरकारच्या 1,000 रुपयाचा हप्ता पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. ज्या तालुक्यांची निवड सरकारने केली आहे त्यामध्ये हवामानामुळे बदललेली परिस्थिती तसेच पिकांचं झालेलं नुकसान याचा आढावा देखील कृषी विभागाने घेतला होता. त्यामुळे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली. यामध्ये काही 7 तालुक्यांमध्ये 1 वाजताच पैसे जमा झाले तर उरलेल्या 5 तालुक्यांमध्ये सरकारने संध्याकाळच्या सत्रामध्ये पैसे सोडणार असल्याचं सांगितले. जे 3 तालुके उरलेले आहेत तिथे सरकार नवीन कडक प्रणाली लावत आहे. म्हणजेच पारदर्शक पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सोडताना जे 3 निकष लावण्यात आले आहेत ते 3 निकष जाणून घ्या, कारण ज्या तालुक्यांची निवड सरकारने केली आहे तिथे शेतकऱ्यांची नवीन यादी देखील आली आहे. आणि शेतकरी मित्रांनो, आज शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेल्या 3,000 रुपयाच्या वाढीव हप्त्यामागे राज्य आणि केंद्र सरकारने कोट्यावधी रुपयाचा विशेष निधी मंजूर केला. नेहमी 2,000 रुपयाच्या हप्त्यासाठी राज्य शासनाने 66% निधी म्हणजे तब्बल 1,800 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत हवामानाच्या असंतुलनाचा फटका बसलेल्या 15 तालुक्यांसाठी 33% निधी म्हणजे 1,000 रुपयाचा विशेष केंद्र सरकारचा निधी जोडून थेट 3,000 रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर आज सोडण्यात आला आहे. राज्य सरकारचे 66%
आणि केंद्र सरकारचे 33% असा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप करण्यासाठी डीबीटी प्रक्रियेचा अवलंब करण्यात आला आहे. या मंजूर निधीचं प्रादेशिक वाटप करत असताना कृषी विभागाने अतिशय पारदर्शक पद्धतीचं नियोजन केले. यामध्ये एकूण निधीपैकी सर्वाधिक निधी म्हणजे 40% निधी हा उत्तर महाराष्ट्रातील अवकाळी पाऊस आणि हवामानाच्या बदलाचा फटका बसलेल्या तालुक्यांसाठी राखीव ठेवण्यात आला होता. तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील निवडक दुष्काळग्रस्त असलेल्या तालुक्यांसाठी 30% निधी थेट बँकेकडे वर्ग करण्यात आलेला आहे. उरलेला 30% निधी मराठवाडा आणि विदर्भातील तालुक्यांमध्ये जमा करण्यात आला. त्यामुळे या भागातील तालुक्यांना विशेष निधीचे किती टक्के मिळाले यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर 3,000 रुपये सोडण्यात आले आहेत. आज सकाळी बँका सुरू होताच कोट्यवधी रुपयाच्या निधीचं वाटप आरबीआयच्या नवीन बँकिंग स्लॉटनुसार एकाच वेळी करण्यात आले. उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भाग असतो त्या भागातील अनेक टक्केवारीनुसार निधीचं वाटप शेतकऱ्यांना मिळालेलं आहे. पण शेतकरी बांधवांनो, कोट्यवधीचा निधी तुमच्या खात्यामध्ये जमा झाला आहे का नाही हे पहा. जर आज जमा झाला नसेल तर तुम्हाला याचा लाभ कधी मिळणार आहे याची देखील माहिती देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली आहे. तर यामध्ये सकाळी आटपाडी तालुक्यामध्ये विशेष वितरण प्रणाली सुरू करण्यात आली होती आणि ठीक दुपारी 1 वाजता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर 3,000 रुपये जमा झाले आहेत. राज्य सरकार व केंद्र सरकारने 150 कोटीचा विशेष निधी मंजूर केला होता आणि त्याचा लाभ आटपाडी तालुक्यामध्ये वितरित करण्यात आला आहे. यामध्ये डीबीटी प्रक्रियेचा अवलंब करण्यात आला असून 40% निधीचं वाटप करण्यात आलेलं आहे. वाशिम तालुक्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्राच्या डिजिटल ट्रान्सफर प्रणालीचा अवलंब करण्यात आला होता आणि यामध्ये राज्य सरकारचा 66% निधी आणि केंद्र सरकारचा 33% निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ई-केवायसी पूर्ण असलेल्या शेतकऱ्यांना मिळाला. परभणी तालुक्यामध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून संयुक्त निधी वितरणाचं काम यशस्वीरित्या पार पडलं आहे. 30% परभणी तालुक्यासाठी मंजूर करण्यात आलेला निधी होता आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर दुपारी 1 वाजता 3,000 रुपयाचा वाढीव हप्ता जमा झाला. हिंगोली तालुक्यामध्ये देखील HDFC बँकेचे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट निधी वर्ग करण्यासाठी ॲक्टिव्ह करण्यात आले होते. नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला. हवामान असंतुलनाची पडताळणी पूर्ण करून या तालुक्यांची निवड सरकारने केली आहे. गोंदिया तालुक्यामध्ये विदर्भ क्षेत्राच्या 30% निधी सुमारे 160 कोटी रुपयाचं वाटप स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डिजिटल सिस्टीमद्वारे करण्यात आले. दुपारी 1 वाजता प्रणाली सक्रिय होता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले. भंडारा तालुक्यामध्ये बँक ऑफ इंडियाच्या विशेष डिजिटल प्रणालीद्वारे पात्र शेतकऱ्यांना 3,000 रुपये मिळाले आहेत. यवतमाळ तालुक्यासाठी आरबीआयच्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर आधार लिंकिंग आणि डीबीटी सक्रिय असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला. धाराशिव तालुक्यामधील प्रमुख सरकारी आणि खाजगी बँकांमध्ये शेतकऱ्यांना दुपारी 1 वाजता 3 निकषानुसार 3,000 रुपयाच्या हप्त्याचा लाभ मिळाला. अमरावती तालुक्यांमध्ये 3,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिलेल्या विशेष निधीचा लाभ अमरावती तालुक्यांमध्ये मिळाला. रेकॉर्डमध्ये डिजिटल प्रणालीमध्ये हिरवा सिग्नल असणाऱ्या शेतकऱ्यांना वाढीव हप्ता मिळाला. चंद्रपूर तालुक्यामध्ये 30% निधी सरकारी आणि राष्ट्रीयकृत बँकांद्वारे वाटप करण्यात आला. वर्धा तालुक्यामध्ये इंडियन ओव्हरसीज बँकेचे सर्व्हरद्वारे राज्य आणि केंद्र सरकारचा एकत्रित वाढीव हप्ता वितरित करण्यात आला. नांदेड जिल्ह्यामध्ये मराठवाडा विभागासाठी विशेष निधीतून मोठा हिस्सा वर्ग करण्यात आला आहे. बीड तालुक्यामध्ये 3,000 रुपयाचा हप्ता 3 कडक निकषानुसार म्हणजेच आधार लिंकिंग, ई-केवायसी आणि IFSC कोड अचूक असणाऱ्या शेतकऱ्यांना दुपारी 1 वाजता निधीचा लाभ मिळाला. 30% निधी सरकारमार्फत ट्रान्सफर करत असताना सरकारने अतिशय अचूक पद्धत वापरली होती. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पैसे जमा झाले. शेतकरी बांधवांनो, यामध्ये 66% निधी हा राज्य सरकारचा होता, 33% निधी हा केंद्र सरकारचा होता. त्यामुळे नियमित हप्ता 2,000 रुपये आणि वाढीव हप्ता 1,000 रुपये असे 3,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर सोडण्यात आले आहेत.